आजचा आपला व्हिडिओचा विषय खूप बर्निंग आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्राध्यापक भरती. मित्रांनो, प्राध्यापक भरती महासंघ असेल, नेटसेट पात्रधारकांच्या संघटना असतील, ते सतत अविरत लढा देत आहेत या प्राध्यापक भरतीसाठी 100% प्राध्यापक भरती होण्यात यावी. आणि या संदर्भात राज्यपालांकडे काही कंप्लेंट्स गेल्या. मग त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या एका दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की लवकरच प्राध्यापक निवडणार, परंतु सर्व फक्त कागदावरती राहिलं. आणि आता मात्र ज्यांनी नेट सेट PhD करून 10 वर्ष कंप्लीट केलेली आहेत, करत आहेत, त्याचबरोबर डिग्र्यावर डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्यांना मात्र CHB तुटपुंजा पगारावरती काम करावं लागतं आहे. आणि याच धर्तीवरती प्राध्यापक भरती 100% व्हायला हवी, यासाठी कंटिन्यूस पाठपुरावा करत आहोत. आता तुम्ही याच्यापैकी एखादा प्राध्यापक म्हणाल की मॅडम तुम्ही हा विषय का घेतलेला आहे अचानक, कारण सध्याच्या प्राध्यापक आहेत त्यांच्या मनामध्ये असलेली असंदिग्धता, म्हणजे एकही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन त्यांना मिळत नाही आहे. कारण ज्या ॲड्स आल्या होत्या कॉलेजेसच्या, जिथं त्यांनी अप्लाय केलं होतं, तिथूनही त्यांना काही रिप्लाय येत नाही आहे. कधी अशी न्यूज येते की ही भरती लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे, जसं की बिहारमध्ये होते, उत्तर प्रदेशात होते, किंवा कधी अशी न्यूज येते की ही भरती ही विद्यापीठामार्फत घेतली जाणार आहे आणि ती 100 मार्काची असेल, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल, त्याचबरोबर तुमचं जे काही आत्तापर्यंत जे तुम्ही रिसर्च वगैरे जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे त्याच्यावरती काही मार्क्स असतील. आणि याच्यामध्ये उमेदवारांची संदिग्धता आहे ती जास्तीत जास्त वाढत आहे. आणि इन बिटवीन याच दरम्यान नेटसेट पात्रताधारक जे आहेत, संघटना आहेत, त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क केलेला आहे आणि म्हणूनच याच्या संदर्भात मी फॉलोअप घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर प्राध्यापक असाल, प्राध्यापक भरतीसाठी वाट पाहत असाल, तर नक्की आपण या व्हिडिओमध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत की सध्या शासनाचं काय म्हणणं आहे. प्राध्यापक भरती खरंच लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे का? राज्यपाल तसे शासनाला निर्णय देतील का, देऊ शकतात का? हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्यापैकी सध्या ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीसुद्धा होत आहेत. आणि हे सगळं चालू असताना सध्या भरती अजूनच म्हणजे रोखण्यात का आलेली आहे. नवीन अकॅडमिक इयर तोंडावरती आलेलं आहे, तरीसुद्धा भरतीला तेवढीशी अजून गती प्राप्त झालेली नाही आहे. आणि याच धर्तीवरती जी आपण फॉलोअप घेतो आहे त्याची शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्याकडे जी काही ऑफिशियली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे मी तुमच्याकडे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि प्राध्यापक भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो, नक्की तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत, कारण आता जास्त दिवस हे चालणार नाही आहे. मित्रांनो, हे तुम्ही हे पाहताय की उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून कृषी विद्यापीठाकरता कार्यपद्धतीची 100 गुणाद्वारे प्राध्यापक भरती निवडणार. आता अगदी हे मार्चमध्ये सांगण्यात आलं होतं. हे तुम्ही पाहताय की त्याच्या पद्धतीने यासाठी जे आपले राज्यपाल आहेत त्यांनी UGCला लेटर पाठवलं होतं की आम्हाला MPSC थ्रू, सरळ सेवे थ्रू अशी भरती करण्यात यावी, परंतु UGCने डायरेक्ट नाही सांगितलेलं आहे आणि त्यांना त्यांचे नियम ठरवण्यास सांगितलेलं आहे. त्या आधारितच संशोधन, गुणवत्ता, शैक्षणिक 80% व मुलाखतीच्या कामगारासाठी 20% इतके गुण ठेवून ही 100 गुणामार्फत परीक्षा घेण्यात येणार होती. आणि पारदर्शक पद्धतीने कशी होईल याच्याकडे विचार केला जाणार होता. आणि ज्या दिवशी मुलाखत होणार आहे त्याच दिवशी उमेदवारांची लिस्टसुद्धा डिस्प्ले केली जाणार होती. बरेच आश्वासनं आपल्याला माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा दिले होते, परंतु आता झालं काय, नक्की भरती अडकूया. तर आता मग त्याच्यामध्ये इन बिटवीन काय झालं की भरतीची पुढची दिशा काही दिसत नव्हती. त्यामुळे उमेदवारांच्या मनामध्ये, त्याचबरोबर आपले जे सोशल मीडिया आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ लागला की प्राध्यापक भरती आता लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे का? कारण जर बिहार, उत्तर प्रदेश किंवा बाकी सगळीकडे लोकसेवा आयोगामार्फत होते आणि राज्यपालांनी हा खूप मोठा कन्सर्न दिलेला आहे की जरी 80% गुण अध्यापनाला आणि 20% गुण मुलाखतीला देण्यात येणार असले तरी या निवड पद्धतीमध्ये गैरव्यवहार संपेलच असं सांगण्यात येत नाही. आणि त्याचमुळे या संदर्भातचे शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवराणकर आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे आता संदिग्धता कुठं आहे मित्रांनो, की नक्की भरती कशी, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ते उमेदवारांच्या मनामध्ये आहे. कारण त्यांनी डिग्र्यावर डिग्र्या घेतलेल्या आहेत, परंतु त्याचा काहीच फायदा झालेला नाही आहे आणि मग ते भरतीची वाट पाहत आहेत. तर मित्रांनो, सध्या याच्यावरती नुकत्याच केलेल्या पाठपुराव्यानुसार जे आपले माननीय उच्च तंत्रशिक्षण मंत्री आहेत ते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील, त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये प्राध्यापकांची भरती झाली नव्हती. प्रथमच 2100 प्राध्यापकांची भरती केलेली आहे आणि राज्यातील विद्यापीठामध्ये 700 प्राध्यापकांच्या भरतीची जाहिरात निघाली सुद्धा आहे, परंतु अजूनही ती झाली नाही. बरं, ही पदं कुठली आहेत तर 2017 ते 25 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागी भरती केली जाणार आहे. आणि 550 वरिष्ठ महाविद्यालयांची यादी अर्थखात्याकडे पाठवण्यात आलेली आहे. बघा, आपण टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवरती सतत एक
मेसेज विचारला जातो की 550 कोणकोणती कॉलेजेस आहे त्यांची यादी असेल तर पाठवा. हा प्रश्न का विचारला जातो कारण मित्रांनो इथं सुद्धा एक सेटिंग होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर ही जी भरती आहे ती किती पदांची होणार आहे अजून येत्या काळामध्ये, तर जवळपास आता जे काही जाहिरात काढण्यात आली आहे 700 पदांसाठी काढलेली आहे, अजूनही काढली जाणार आहे. आणि चंद्रकांत पाटलांचं याचं असं म्हणणं आहे की अर्थ खात्याकडे नवीन काहीच मागितलेलं नाही आहे, परंतु प्राध्यापकांच्या सेवानिवृत्त झालेले रिटायर झालेले प्राध्यापक आहेत त्याच ठिकाणी नवीन प्राध्यापक बनण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. मग आता भरती अडकली कुठं? एवढं सगळं हे सांगतात की भरती होते, आम्ही मंजुरीसाठी पाठवलेलं आहे, राज्यपाल सांगतात की आम्ही मंजुरी दिलेली आहे, अर्थ खातं तर काहीच बोलायला तयार नाही आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, सध्या अधिवेशन येते पावसाळी अधिवेशन, आणि याच्यामध्ये प्राध्यापक भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरती किंवा शिक्षक भरती याच्यावरती फिक्स आकडा पुढं येणं गरजेचं आहे. अन्यथा त्याशिवाय नुसत्याच परीक्षा घेतील, उमेदवार वाट बघतील आणि त्यांची उमेदीचं वय आहे ते या अशा परीक्षांच्या पाठी लागून एक मृगजळाच्या पाठी लागून वाया जात आहे आणि काहीच हाताला लागत नाही आहे. त्यासाठी मित्रांनो हे कन्फर्म होणं गरजेचं आहे. आणि हा जो फॉलोअप घेतलेला आहे मी स्वतः, त्याच्या संदर्भात एक लक्षात आलं की प्राध्यापक भरती 100% होणार आहे. एकदा पावसाळी अधिवेशनामध्ये हे बऱ्यापैकी क्लिअर होईल, कारण यांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. सध्या अधिवेशनाबाबत प्रश्नावलीसुद्धा मागवण्यात येत आहे आणि शिक्षण, शालेय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण हे दोन्ही विषय याच्यामध्ये आहेत. म्हणजे मी शिक्षक भरतीसाठी कंटिन्युअस टीम मार्फत काम करत असताना नेट सेट PhD धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याने एक लेटर पाठवलं होतं मला, पाहू शकता तुम्ही, माननीय प्रति ॲडव्होकेट बालुषताई माने, आणि त्यांनी हे जे काही 4435 पदांचा शासन निर्णय प्रसिद्ध होण्यासाठी सहकार्य मिळण्याबाबत आणि त्यांनी हे लेटर पाठवलं होतं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा पाहू शकता. आणि सिंपल मागण्या आहेत. केंद्र शासन व UGC निर्देशांकानुसार 100% पदभरती करणे, त्याचबरोबर केंद्र शासन व UGC निर्देशानुसार तासिका तत्व CHB धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करणे, त्याचबरोबर विनाअनुदानित महाविद्यालय विद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती करणे, अशा एक अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत या समितीच्या. त्याचबरोबर प्राध्यापक भरती महासंघ सुद्धा याच्यासाठी काम करत आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो, प्राध्यापक भरती जरी सध्या थांबवली गेली असली तरी पहिलं एक असं आहे की ती लोकसेवा आयोगामार्फत होणार नाही आहे, MPSC मार्फत होणार नाही आहे, सरळ सेवेमार्फत होणार नाही. ती प्राध्यापक भरती जी सध्याची चालू होईल ती 80% जे आत्तापर्यंत तुमचा रिसर्च, आत्तापर्यंतची तुमची गुणवत्ता, आत्तापर्यंत तुमच्या अकॅडमिक कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटी जे काही तुम्ही केलं असेल त्याला, आणि 20% जे गुण आहेत ते तुमच्या ॲक्च्युअल मुलाखतीला दिले जातील आणि त्यानुसार प्राध्यापक भरती होणार आहे. सर तुम्ही अशा प्राध्यापक भरतीसाठी वाट पाहत असाल तर मात्र तुम्ही आता जास्त दिवस राहिलेले नाही आहे, कारण शासन आपल्याला जास्त वेळ खेळवून ठेवू शकत नाही. सो आतापर्यंत जे तुमच्या मनामध्ये जे दुविधा होती की लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे का, तर महाराष्ट्र राज्यातील सध्याची प्राध्यापक भरती तर लोकसेवा आयोगामार्फत घेतलीच जाऊ शकत नाही, कारण बरेचसे ॲटोनॉमस कॉलेजेस आहे आणि त्याच्यामध्ये UGCचे नियम कंपल्सरी केले जाऊ शकत नाही असं UGCचं स्वतःचं म्हणणं आहे. पाहूयात, सध्या भरती होणं महत्त्वाचं आहे. कशी होते, नेहमी नवीन नियम येतील. ॲक्च्युली हे लोकसेवा आयोगामार्फत झाली तर अतिउत्तम झालं असतं, परंतु मग वर्षानुवर्ष जे प्राध्यापक आहेत त्यांनी 10 वर्ष, कोणी 15 वर्ष काम केलेलं आहे, त्यांचं काय, त्यांचाही कुठंतरी याच्यामध्ये विचार केला जावा. त्यामुळे जे 80% गुण आहेत ते तुमच्या अनुभवाला असणार आहे, ते तुमच्या रिसर्चला असणार आहे, ते तुमच्या आत्तापर्यंत तुम्ही नॅकसाठी काय काम केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, अनुभव आहे, CHBवरती काम केलेलं आहे का, एक्सपिरियन्स लेटर, या सर्वांना असणार आहेत आणि अगदी 20% माणसे मुलाखतीला असणार. मित्रांनो मला असं वाटतं याला विरोध करण्यापेक्षा सध्या आपण याचं स्वागत करून लवकरात लवकर भरती कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. चॅनलवर नवीन असेल तर डू सबस्क्राईब, आपलं WhatsApp Telegram जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि तुमचा हा सोडून जरी कोणता प्रश्न असेल तर नक्की कमेंट सेक्शन विचारा. स्टे कनेक्टेड फॉर मोर अपडेट. सध्या तुम्ही तुमच्या डोक्यातून हे काढून टाका आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण पावसाळी अधिवेशनमध्ये आपल्याला दणका करायचा आहे आणि यांना न्याय मिळवून द्यायचा आहे राज्यातील तमाम उच्च शिक्षित बेरोजगार प्राध्यापकांना. पुन्हा एकदा नमस्कार. स्टे कनेक्टेड.